माझा जो कालचा मुक्काम होता आपल्या अलिबाग मधल्या थल ब्रिजला समुद्र किनारा रेस्टॉरंटला आलो होतो. आता काकू आहे, त्यांना मी रील मध्येच बघत होतो. तर चला आता ते जेवण बनवत आहे, तुम्हाला दाखवून देतो. तर काकू तुम्ही हे काय बनवताय? आता मी नवीनच बघतोय. आता आपण फ्लावर, बटाटा, शिमला मिरची, टोमॅटो याची भाजी बनवायची आणि आपण कोथिंबीर वडे पण बनवलेले आहेत आता. तर बघू शकता हे कोथिंबीर वडे, आता भाजी चालू आहे आणि आपली डाळ पण तयार आहे. डाळ पण तयार आहे. अजून हे काय भात आहे का? हा, भात आहे, राईस आहे. राईस आहे. आणि कारण की जेव्हापासून मी ह्या साईडला आलेलो आहे ना, तर तेव्हापासून मला भाताची शेती जास्त लागते. तर कोकण साईडला हे भाताची शेती जास्त असती. तर काकू अजून नवीन नवीन जे व्हेजमध्ये काय काय भाज्या असतील तर ते सांगू शकता का? भरपूर आयटम, पनीर मटर बनवतो, छोले बनवतो, भाजी पाहिजे तेवढे बनवतो, जेवढे लागेल ते असेल. भेंड्याची भाजी, वांग्याची भाजी, जेवढा कोणाला काय पसंत. तर आपल्याला जे जे म्हणजे तुम्ही रेस्टॉरंटला एक वेळ जेव्हा आले ना, तर नक्की भेट द्या. तुमच्या आवडीनुसार जे भाजी लागेल ती भाजी बनवून भेटेल. तर तसं नॉन व्हेज पण भेटतं, कारण की मी व्हेज माणूस आहे, त्यामुळं माझ्यासाठी त्यांनी व्हेज बनवलेलं आहे. नॉन व्हेजचे जे पदार्थ असतील ते सगळे काही तुम्हाला भेटतील. लवकर नक्की कधी आले ते इकडं अलिबाग साईडचं लवकरात लवकर जेव्हा प्लॅन करशाल, नक्की प्लॅन करून येऊन इथं भेट द्या. थल ब्रिजला समुद्र किनारी या ठिकाणी रेस्टॉरंटला भेट द्या. तर मी आलो आहे, नक्की मी व्हिजिट केलं आहे, तर तुम्ही या कधी नक्की. तर चला बघूया आता काय होतं काय नाही नंतरचा यूज. कारण की आजचं मी सायकल रायडिंग थांबवलेलं आहे. तर कारण की निसर्ग भाग जेवढं मला कव्हर करता येईल तेवढं दाखवतोय मी तुम्हाला. भावनो, तुम्हाला वाटतं ना खरं संघर्ष आणि मी एवढा फ्रेश कसा राहतो? मला भरपूर काही कमेंट येतात, भाऊ तुम्ही एवढं फ्रेश कसं काय राहता रोज रोज? भावनो, मला जिथं जागा भेटेल ना तिथं मी कपडे धुत असतो. आता आत्ता पण कपडे धुतोय. याला म्हणतात खरं संघर्ष. कपडे धुवायचे मस्त. ट्रॅव्हलिंग करताय नाही असं फ्रेश मध्ये राहावं लागतं. काही गोष्टी नाही असे दाखवावं लागतात. नुसतं बोलून चालत नाही, करून पण दाखवावं लागतं. मी ते करून दाखवतो. भाऊ इकडे कपडे दाखवून द्या बरं. 3 शर्ट, 1 पॅन्ट, 1 टायटी ते आता धुवायला टाकलेले, म्हणजे भिजू होत आहे. तर भावनो असं खरं संघर्ष दाखवावा लागतो. मला फक्त कमेंट करून सांगा, माझ्यासारखा संघर्ष कोणी दाखवलाय का अजून? भाऊ नाही असं घासून वरती यावं लागतं. नुसतं व्हिडिओ बनवून मी इकडं आलो तिकडं आलो ते नाही लागत. ते असं करून दाखवावं लागतं, तरच पुढे जातो माणूस. मस्त समुद्र किनारी आणि असे कपडे वाळू घातले माझे. समोर बघता समुद्र. बहु एन्जॉय हाचे. मस्त कपडे बिपडे धुतो आणि रोज फ्रेश याच्यामुळेच राहतो मी. रोज असे कपडे धुवा लागतं मला. वाळू घातले, तिकडून धुवून आणले. पलीकडं माझी सायकल. आता फक्त जाऊन थोडासा आराम करतो, मग पुढचं व्हिडिओ संध्याकाळचं काय असेल तुम्हाला सांगल. ब्लॉगच बघायला विसरू नका. हे आहे कोकणी व्हेज थाळी. ही चपाती म्हणजे ही भाकर आपली चपाती टाईपने ही तांदळाची भाकर आहे. ह्या साईडला जेव्हा घुसलोय तेव्हापासून हीच भाकर दिसते मला. त्यात आपली वडी नंतर हे गोड काय आहे काय माहिती. परत आपलं हे टोमॅटो, कांदा, ही फुलावरची भाजी, ही नाही माहिती कोणती आहे, ही पण भाजी माहिती नाही. आणि वरण आणि इकडं भात. तर भावा कोकणाच्या थल ब्रिजवर आहे. ब्रिजवर एकदम खतरनाक जेवणी बाय. जेवणाच्या बाबतीत विषयच नाही बाय. आजचा मुक्काम आहे आपल्या याच ठिकाणी. पाठीमागे सायकल लावून दिलेली. सकाळचा व्हिडिओ तर तुम्ही बघितला असेल. आता टायमिंग बघून घ्या, 1 वाजत आलेला आहे. मस्त 1 वाजता जेवण करतो आणि आपले थोडंफार इकडं तिकडे फिरतो, व्हिडिओ काढतो. मस्त ब्रिजवर येते जाऊन इकडे तिकडे पाणी बिणी दाखवतो तुम्हाला. तर फायनली आता झोपेतून उठलो आणि माझ्या पाठीमागं बघू शकता समुद्र. कारण की पाणी सगळं काही रिटर्न चाललेलं आहे. आता आलं तेव्हा इथपर्यंत पाणी होतं, याला येत होतं. जसं तुम्हाला चिखल दिसतोय पूर्णपणे ना चिखल, इथपर्यंत पाणी येत होतं. तर
मी ज्या ठिकाणी उभा आहे दगड आहे, या ठिकाणी आज पाठीमागे आपलं रिसॉर्ट आहे यांचं, आपले सौरभ कोळी यांचं रिसॉर्ट आहे पाठीमागे, तिथंच आपला मुक्काम आहे आजचा पण. कारण की मी ठरवलं, कारण की 2 दिवस झाले नेटवर्क नव्हतं ना, मग आजचा काय ब्लॉग असेल सगळ्या या ठिकाणी. आणि समोर जे दिसतंय तुम्हाला त्या ठिकाणी मी झूम करून दाखवतो. तिथं किल्ला आहे, या साईडला पण एक किल्ला आहे. ते दोन्ही किल्ल्यांचे नाव हे नाही माहिती, पण हे दोन्ही किल्ल्यांच्यावर एक गाणं निघलं, एवढं एक्झॅक्ट माहिती नाही. या दोन्ही किल्ल्यांवर एक गाणं निघलेलं आहे, ते मी काल लावलं होतं बघा ते गाणं. तर आता थोडं चक्कर मारून गार आवाज, तर निसर्ग वातावरण एकदम भारी या ठिकाणी मी आलो होतो. कारण की आता खाली जाणं माझ्याकडे शक्य होणार नाही, कारण की चिखल आहे, पाय बेसा टाकला तर मग मी रिस्क घेत नाही कोणत्या गोष्टीची. बघू शकता एकदम पूर्णपणे समुंदर हे ते. तर चला आता जातो तिकडं. मांजर कशी बघू राहिली कॅमेऱ्याकडे, कशी मांजर कमेंट करून सांगा. आराम करतो म्हणजे बसतो थोडे वेळ, कारण की सध्या भरपूर काय म्हणजे सगळं शांत वातावरण आहे, त्यामुळे निवांतपणे बसलो होतो. आत्ताच एक फिटनेससाठी एक रील टाकली, 5:30 वाजले. तर चला काही विषय नाही, मला एक कॉल आलेला आहे. मी नेमकी रील सोडायच्या नादामध्ये मोबाईल सायलेंट करून ठेवला होता. कोण आहे काय एक्झॅक्ट मला माहिती. हॅलो हॅलो भाऊ, नमस्कार. नमस्कार, बोला. कुठे आहे म्हटलं दादा? मी सध्या आता अलिबाग थल ब्रिजला आहे. कोण बोलत आहे? अहो, आपल्या इथलं आत्मामालिक बसला मित्र तुमचा. येस बोला. तर मस्त आता जेवण करतो. 9:15 वाजत आलेले, काकूंनी जेवण आणून दिलं. तर बघू शकता काय आज भाजी फुलावर आणि मस्त भजे, समुद्रकिनारी भजे खातोय, वरण भात आणि तांदळाची भाकर. तर चला मस्त जेवण करतो आणि मग एडिटिंग. तर शुभ सकाळ, हर हर महादेव, जय श्रीराम भावानो बहिणीनो. तर मी काल आलो होतो आपल्या समुद्रकिनारी रेस्टॉरंटला, आपल्या अलिबाग मधल्या थल ब्रिजला. तर आपले सौरभ भोयांचे बंधू आहे आणि माझी खाण्याची पिण्याची राहण्याची एकदम भरपूर काही भाऊने भारी सोय केलेली आहे. आणि आपण भाऊकडूनच जाणून घेऊ की आपल्याला त्यांनी कस काय ओळखलं होतं काय. भाऊ कोकणमध्ये असताना 2-3 दिवस अगोदर रील बघत होते यांच्या, त्यांना नक्की एक विजिट करा आमच्या रिसॉर्टसाठी. त्यांनी आज विजिट केला, खरंच खूप आनंद होतोय. ते त्यांच्यासारखे एवढे बाहेर फिरून आल्यानंतर आमच्या रिसॉर्टला सुद्धा येऊ शकतात. ते खरंच खूप धन्यवाद भाऊ आल्याबद्दल. तर भावानो, तुम्ही कधी आले आपल्या अलिबाग मधल्या थल ब्रिजला नक्की या. आणि मी व्हिजिट केलंय, तुम्ही पण व्हिजिट करा. एकदम म्हणजे खूप सुंदर वातावरण आहे. कोकणात घुसल्यापासून मलाच असं म्हणजे फील एवढं होतंय की कोकणमधून आता मी 2 महिने काय बाहेर येणार नाही. मला एक नवीन काहीतरी होतंय. आणि कुठून बघता काय मला कमेंट करून नक्की सांगा. हर हर महादेव, हर हर महादेव, जय श्रीराम भावानो बहिणीनो. तर आज कोणत्या सायकल रायडिंग विषयी व्हिडिओ नाही, तर आज व्हिडिओ हा एकदम तुमच्या कामासाठी, आणि तुम्ही हे मला वाटतं तुम्ही हे फॉलो करू शकता. तर व्हिडिओ आहे आपल्या हिट्स आणि फिटनेस साठी. कारण की फिटनेस साठी काय काय गोष्टी लागत्या मी तुम्हाला आता सांगतो. सकाळी उठा, दूध तापा आणि केळीचे बारीक पीस करून घ्या, ते दुधामध्ये मिक्स करा. आणि काजू बदाम थोडे बारीक करून घ्या, ते मिक्स करा आणि ते खा. आणि 7 महिन्यामध्ये तुमची तब्येत कशी स्लिम फिट होती मला कमेंट करून नक्की सांगा. कारण की मला वाटतंय मी जसं स्लिम फिट झालोय तुम्ही पण होणार. आणि तुम्ही हे फॉलो केल्याशिवाय जाणार नाही, मला तर वाटतंय. नक्की तुम्ही नक्की फॉलो करा या गोष्टीसाठी. आणि काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही कुठून बोलता काय, मी पण तुमच्यासाठी सगळ्या काही गोष्टी सहन करतोय. आणि हे स्लिम फिट होण्याचं कारण माझं हेच आहे, कारण की दिवसभर मी जेवण का करत नाही, हे स्लिम फिट होण्याचं कारण हेच आहे. केळी, काजू बदाम आणि दूध मिक्स करा. व्हिडिओ आवडलास तर लाईक, फॉलो, शेअर करायला विसरू नका. नवीन असेल तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. कुठून बोलता काय कमेंट करून नक्की सांगा, मला पण समजेल का माझे व्हिडिओ कोणत्या गावापर्यंत पोहोचता. हर हर महादेव, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. आणि आपल्या फॅमिली सोबत व्हॉट्सअपला व्हिडिओ शेअर करा.